मित्रहो नमस्कार। विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, बराच काही महिने सुद्धा त्याला गेले, पण लोकांच्या लक्षात एकच राहिलेलं आहे, ईव्हीएम मध्ये काहीतरी हेराफेरी केली। महाराष्ट्रात किंवा देशभरात सुद्धा झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकीचा जो काही निकाल समोर आला आणि ते यायचे ते सत्तेवर आले, पण या निकालावर बहुसंख्य जनतेचा संशय आहे, अविश्वास आहे। तुम्ही आम्ही ऐकतो, बाहेर सुद्धा रस्त्यावर सुद्धा जिथं जाईल तिथं हा विषय होतो। भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये काही हेराफेरी केलेली आहे असं अजूनही लोकांना वाटतं। आणि बघा, त्यामध्ये राहुल गांधी यांनी तब्बल एक टीम त्यांची 6 महिने अभ्यास करीत होती आणि आता त्यांनी तर एक मोठा घोटाळा समोर आणला। पण बघा, हे सगळं राहुल गांधी यांनी सांगताना इतकं बारकाईनं पटवून दिलेलं आहे, सांगितले, पुरावेच ठेवलेलं समोर। भाजपानं आणि निवडणूक आयोगानं संगनमतानं लोकांच्या मताची चोरी केली असा आरोप राहुल गांधी यांनी आणखी एकदा केला। म्हणजे खरं तर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एवढे हे सगळे मुद्दे सविस्तर मांडल्यावर अवघ्या देशामध्ये मोठी खळबळ उडाली। भारतीय जनता पक्ष मात्र निवडणूक आयोगाचं समर्थन करतो, अर्थात त्यांनी याआधीही केलेलं आहे आणि ते अपेक्षित सुद्धा आहे। राहुल गांधी यांनी एवढं अभ्यासपूर्ण आणि पॉइंट टू पॉइंट सगळं प्रकार दाखवून दिला आणि त्यावर बघा, खरं तर निवडणूक आयोगानं लगेचच चौकशी लावायला हवी होती। किमान तशा पद्धतीचं आश्वासन तरी द्यायला होतं की आम्ही काही चौकशी करू, तपासून पाहू, पण अजिबात नाही, त्यांनी ते काही सुद्धा केलेलं नाही। नाहीतर नाही केलं, उलट राहुल गांधी यांनाच निवडणूक आयोग काय म्हणतो बघा, तुम्हीच प्रतिज्ञापत्र सादर करा। मग घेतल्या जात असलेल्या संशयाला, या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर जो होतो संशय, अविश्वास, त्याला बळकटी नाही येणार का हो? भाजप आणि भाजप समर्थकांनी हे राहुल गांधी यांचे हे आरोप कसे खोटे आहेत हे भासवण्याचा आठोकाट प्रयत्न सुद्धा केलाय। पण बघा, सत्य सत्य असतं। निवडणूक आयोग खरोखरच संशयाच्या भोवऱ्यात येतोय की काय, अशी खळबळजनक माहिती आता समोर आली बघा राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर। कारण राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे जर बघायचं झालं तर एकाच वन रूम किचनच्या घरामध्ये 80 मतदार असल्याचा दावा त्यांनी केलेला होता आणि आता हा दावा तर खरा ठरला। म्हणजे काय झालं बघा, इंडिया टुडेच्या रिपोर्टरनं राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर त्या घराला भेट दिली जे राहुल गांधी यांनी सांगितलं होतं। यावेळी पत्रकारांनी जी ही सगळी पाहणी पडताळणी चौकशी केली त्यावेळेला भाजपा कार्यकर्त्यांच्या नावावरती खोली असल्याचं उघड झालं हो। बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातलं हे प्रकरण, या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला तब्बल 1.25 लाख मताचं लीड मिळालं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। हा विधानसभा मतदारसंघ बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। या मतदारसंघामध्ये इतर 4 मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसपेक्षा कमी लीड मिळालं होतं, पण केवळ या एकमेव 5व्या मतदारसंघामध्ये मोठं लीड मिळाल्यामुळं भाजपचा खासदार तिथे निवडून आला होता। यामुळं महादेवपूर मतदारसंघामध्ये भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मतांची चोरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अगदी स्पष्टपणे केलेला होता आणि त्यांनी ते कागदपत्रानं आकडेवारीनं पटवून सुद्धा दिलेलं। बघा, एक किचन आणि एक छोटीशी खोली हो, एवढ्याशा जागेमध्ये तब्बल 80 लोक राहू शकतात कसे? खरं तर हा विचारात पडणारा प्रश्न आहे ना मित्रांनो। बघा, ज्यावेळी पत्रकारांनी हे घर शोधून काढलं तेव्हा त्या घरात फक्त एक माणूस राहत होता आणि तो सुद्धा अगदी अलीकडं, म्हणजे काहीतरी साधारणपणे 1 महिन्याच्या आधीपासून तो तिथं भाड्यानं राहायला आलेला होता। बघा, पत्रकारांना विचारल्यानंतर त्यानं त्या आपल्या घराच्या मालकाचं नाव सांगितलं, जयराम रेड्डी। मग पत्रकारांनी या जयराम रेड्डी यांना फोन लावला तेव्हा या रेड्डी यांनी सुरुवातीला आपण भाजपचं कार्यकर्ता असल्याचं कबूल सुद्धा करून टाकलं, अगदी खुशीमध्ये। पण एकंदर हे सगळं प्रकरण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ना, तेव्हा त्यांनी ताबडतोब घुमजाव केलं।
ही जी खोली आहे ती खोली आपण गेल्या 10 वर्षापासून भाड्यानं देत आहोत अशी कबुली तर त्यांनी देऊनच टाकली. पण मतदान केलेल्या 80 मतदारापैकी इथं एकही मतदार राहत नाही हे मात्र मित्रांनो अगदी ठळकपणे उघडं पडलं, समोर आलं. आणि राहुल गांधी यांनी केलेला दावा 100% सत्य असल्याचं दिसून आलं. पण बघा निवडणूक आयोग अजूनही म्हणतोय या आरोपाच्या संदर्भानं राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करावं. अहो कशासाठी हो? धन्य आहे बघा हा निवडणूक आयोग धन्य, ही निवडणूक धन्य आणि ही लोकशाही सुद्धा धन्य. तुम्ही आम्ही फक्त पाहत राहायचं. अहो परत काय अशा प्रकारचे मला सांगा काँग्रेसच्या सरकारमध्ये किंवा अगदी मोदी यांचं सरकार आल्यावर सुद्धा निवडणुकीच्या बाबतीत एवढी शंका, एवढा संशय असा कधीच घेतला गेलेला नव्हता. आणि जो काही आता महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला अशा पद्धतीचा निकाल या आधी कधीही लागलेला नव्हता. म्हणूनच सामान्य माणसाचा विश्वास बसत नाही. त्याला दुजोरा राहुल गांधी यांच्या परिश्रमाने दिलेला आहे. एवढं समोर येऊन सुद्धा जर निवडणूक आयोग अजूनही हात वर करीत असेल किंवा हात वर करणारच असेल तर सामान्य माणसानं या लोकशाहीवर, मतदान प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा कसा आणि पुढच्या निवडणुकीच्या वेळेला मतदान करायला जायचं तरी कुठल्या हेतूनं, कुठल्या उद्देशानं? मित्रांनो तसं पाहिलं तर हा प्रश्न प्रचंड गंभीर आहे, म्हणजे तुम्हीही जाणतात. पण आता हे जे सगळं भांडं फुटलं, उघडं पडलं, यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्थातच मित्रांनो विनंती, अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.